हैदराबाद मधील एक व्यक्ती तो आजारी पडतो, त्याच्या छातीमध्ये दुखत असतं, त्रास होत असतो, म्हणून तो उपचार घेण्यासाठी हैदराबादच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी जातो. त्याचा समज असा असतो की चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्याने तो लवकरात लवकर बरा होईल, म्हणून तो खर्चही करायला तयार असतो. त्या हॉस्पिटलमध्ये तो ट्रीटमेंट घेतो, ऍडमिट होतो. त्याला एक ट्यूमर आहे असं सांगितलं जातं, परंतु त्या ट्यूमरचा उपचार करताना, ऑपरेशन करताना हॉस्पिटलने न्यूरोसर्जनचा सल्ला घेतला नाही. तो ट्यूमर कॅन्सरचा आहे का याचाही टेस्टिंग न करता त्या इस्माचं ऑपरेशन केलं जातं. त्याचे रिब्स आणि ब्लड वेसल्स ऑपरेशन दरम्यान काढले जातात. हा उपचार करताना त्यांनी कोणत्याही तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतलेला नसतो. या कारणाने तो व्यक्ती ला पूर्ण पॅरालाइज्ड येतं, त्याला युरिनलाही इन्फेक्शन होतं व तो उठू शकत नसतो व त्याला तो बेड रिडन होऊन जातो, म्हणजे त्याला चालताही येत नाही. या कारणाने व्यतीत होऊन हे मेडिकल ग्रॉस निग्लिजन्स आहे. त्या हैदराबाद हॉस्पिटलच्या विरोधात कंझ्युमर न्यायालयात जातो. ही केस कंझ्युमर न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचते. त्याचं कथन असं असतं की त्याने ट्रीटमेंटसाठी एक चांगलं हॉस्पिटल निवडलं, तिथं त्याने औषधोपचाराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली, परंतु हे ग्रॉस मेडिकल निग्लिजन्स आहे. जेव्हा ऑपरेशन केलं त्यांनी न्यूरोसर्जनची सल्ला घेतली नाही, ऑपरेशन करताना न्यूरोसर्जन उपस्थित नव्हते. या कारणाने ते हॉस्पिटलने त्याचं ऑपरेशन चुकीचं केलेलं आहे. या कारणाने त्याला पॅरालाइज्ड म्हणजे त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला, तो आता चालू शकत नाही, त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. परंतु हॉस्पिटलचं कथन हे ग्रॉस निग्लिजन्स खाली येतं, डेफिशियन्सी इन सर्व्हिसमध्ये येतं व कंझ्युमर न्यायालयाने देखील हॉस्पिटलच्या विरोधात निकाल दिला, परंतु कॉम्पेन्सेशन त्याला कमी दिलं होतं. परंतु या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे. न्यायालयाने एक स्पष्ट केलेलं आहे की हॉस्पिटलची जबाबदारी आहे की पेशंटचं ट्रीटमेंट चांगल्यारीत्या करणं, त्याची निगा राखणे, चांगलं त्याला डॉक्टरची सुविधा प्रोव्हाइड करणं, याच्यात ते हॉस्पिटल फेल झालेलं आहे. ग्रॉस निग्लिजन्स प्रूव्ह झालेला आहे. या कारणाने त्या पीडित इस्माला हॉस्पिटलने 1 करोड रुपये नुकसान भरपाई द्यावी असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.